राजश्रीची प्रेस पाहिली. सोडा, आपण काय जास्त भाव घेऊ देत नाही. आणि कोणी आपल्याला अंगावर घेत असेल तर आपण कधी बी चढायला तयार असतो. भीतीत जगणाऱ्यातला आपण नाही. आता यूट्यूब व्हिडिओचा विषय काढलाच म्हणून हा व्हिडिओ स्पेशल. तर देशाच्या इतिहासातला असं पहिलं उपोषण जे 11 दिवसात 5 वेळा सोडवलं. काय आहे विषय जाणून घेऊया. जय शिवराय. मी मराठा सेवक त्रिशूल माणिकराव पाटील. स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर भानगड अशी की हसण्यावर न्याव की गंभीर घ्याव ह्याचाच मेळ लागणं गेलाय. आपल्या देशाच्या इतिहासातलं गोलीगत उपोषण. गिनीज बुकात नोंद घ्यावी असं मोस्ट करप्ट उपोषण ऑफ द वर्ल्ड म्हणा याला. नीट लक्षात घ्या, हे 3 उपोषण नाही तर एकच उपोषण आहे. तर अशी चर्चा आहे की नेत्यांनी यायचं आणि लिमका पाजायचं आणि उपोषण सुटलं. आंदोलक लॉजवर. सकाळ झाली की पुन्हा उपोषण सुरू. असाच सरकारी योजना आपली लाडकी संघटना योजनेअंतर्गत एक असं उपोषण आंदोलन जे लॉजवर चालतं असं लोक म्हणतात. असो, तर पहिल्यांदा मंत्री अतुल सावे यांनी 11 सप्टेंबर रोजी हे उपोषण लिमका पाजून सोडलं. हा त्याचा पुरावा. मॅडमचं उपोषण 11 तारखेला सोडवल्याची पोस्ट खुद्द मंत्री अतुल सावे यांनी स्वतःच्या फेसबुक वॉलवर शेअर सुद्धा केली होती. आणि याची चर्चा तर 2 दिवस इतकी चालली की आंदोलक पळाली. सोशल मीडियावर नुसता मीम्सचा पाऊस. आता लगेच 2 दिवसानंतर विनोद पाटील यांनी 14 सप्टेंबर रोजी पुन्हा हे उपोषण सोडलं. आता लिमका पाजला की ताडी हे माहीत नाही. तर विनोद पाटील यांनी सुद्धा 14 सप्टेंबरला आपण स्वतः त्या मॅडमचं उपोषण सोडवलं त्याची पोस्ट आपल्या स्वतःच्या वॉलवर पोस्ट सुद्धा केली होती. झालं लगेच. फक्त एकच रात्र आडवी गेली. काल 15 तारखेला शिक्षण मंत्री दीपक केसरकर तसेच मंत्री अब्दुल सत्तार यांनी प्राध्यापक रवींद्र बनसोड आणि ते अभ्यासक किशोर चव्हाण यांच्या उपस्थितीत हे उपोषण पुन्हा एकदा सोडवल्याची पोस्ट स्वतःच्या वॉलवरून सुद्धा पोस्ट केली. तर रामेश्री उंद्रे, राठोड, नाईक, पाटील ह्या एकाच व्यक्तीचे वेगवेगळ्या दिवशी अशा पद्धतीने उपोषण सोडवले. आणि चर्चा तर अशी पण आहे की त्या दिवशी राज्यपालांच्या हस्ते पण हे उपोषण सुटलं होतं ज्यूस पिऊन. आणि आता डेंग्यू झाला नसेल तर अजित पवार पण येणार असतील. त्यांना पण फोटोसाठी एखादी बाटली लागेल ना. तर आणखी एक मागून घेऊ. नाही आता दुसरंच काहीतरी मागू. ज्यूस किती पिणार. उपाशी जीव बिचारा. काही खायला नको. खाल्ल्याशिवाय नकली उपोषणाला शक्ती कशी मिळणार. तर रामेश्री उंद्रे, नाईक, राठोड, पाटील आणखी एखादं कोणतं आडनाव मी विसरलो असेल किंवा माझ्या ऐकण्यात नसेल तर ते बी. तर चर्चा तर अशी पण आहे की ते देवेंद्र शिंदे आणि एकनाथ फडणवीस साहेब हे पण उपोषण स्थळी डायरेक्ट हैदराबाद गॅझेटच घेऊन जाणार आहे. या ताईंनी आणखी किती वेळा ज्यूस पिल्यानंतर उपोषण मागे घेतला असं आम्ही सगळ्यांनी समजाव. आता तुम्ही एवढा अवडंबर केलाच आहे तर मी तर म्हणतो मोदींनी पण येऊन उपोषण सोडवलं पाहिजे. नाहीतर पार पुतीनला बोलवा आता पाजायला ज्यूस. ऑन सिरियस नोट, विषय गंभीर आहे. षडयंत्र थांबत नाही आहेत. मराठ्यांनो, पाटील आजपासून उपोषणाला बसले आहे आणि आता ही रात्र वैऱ्याची आहे. त्यामुळे सावध राहा. मराठ्यांचा हा सूर्यरथ विजय ध्वजापर्यंत पोहोचवायला मदत करा. पाटलांना खंबीर साथ देत आहातच, त्यासोबत आपलं चॅनल सबस्क्राईब करा. प्रबोधन म्हणून हा व्हिडिओ इतर बांधवांना शेअर करा. धन्यवाद. जय शिवराय.